मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन आज बारामतीत करण्यात आलं। या मोर्चात बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी होणार असून सकाळी 11 वाजता बारामती शहरातल्या कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चात सर्वात पुढे शाळा कॉलेजच्या मुली, नंतर महिला भगिनी, त्यानंतर वकील, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर अन्य समाज बांधव असं स्वरूप असेल। शिवाजी उद्यान येथून सुरू झाल्यानंतर हा मोर्चा करानदी पुलावरून गुणवडी चौक, इंदापूर चौक, सिनेमा रोड या मार्गे भिगवण चौक, 3 हत्ती चौकातून पुनावाला गार्डन समोरून वसंत नगर मार्गे मिशन हायस्कूल ग्राउंडवरती जाईल। या ठिकाणी कोपर्डी घटनेतील अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भयाला आणि उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येईल। मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी सुमारे 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत। या मोर्चासाठी पोलीस खात्याकडूनही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर आहेत। नितीन, कशी तयारी झाली या मोर्चाची, कसा प्रतिसाद आता दिसून येतोय? भूषण, बारामतीतला हा मोर्चा 11 वाजता होणार असला तरी आता सकाळच्या 9 वाजता या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। मोर्चा ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणीच आता मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिक येत आहेत। विशेषतः त्यामध्ये महिलांची आणि तरुणींची, विद्यार्थिनींची संख्या देखील मोठी आहे। त्यामुळे बारामतीतला हा तालुक्याच्या लेवलचा जरी मोर्चा असला, तालुका स्तरावरचा मोर्चा असला तरी त्याला देखील मोठी आणि विराट गर्दी होण्याची शक्यता आहे। कारण आत्ताच मोठी गर्दी या परिसरात ज्या ठिकाणी मोर्चा आहे त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीच्या मोर्चामध्ये पवार कुटुंबियातले कोण लोक सहभागी होणार याबद्दल ही उत्सुकता आहे। सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। पवार कुटुंबातले आणखीन काही लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र अजित पवार किंवा शरद पवार या दोघांपैकी कोणी सहभागी होणार का हे अजून निश्चित नाहीये। मात्र पवार कुटुंबातले लोक या मोर्चात संपूर्णपणे सहभागी होतील आणि ते देखील या मोर्चाचं एक वेगळेपण असेल। आणि बारामतीचा हा मोर्चा देखील तालुका स्तरावरचा असला तरी गर्दीचे विक्रम मोडणारा ठरेल। असंच आता जी गर्दी या ठिकाणी होते, जी लोक येतात, महिला येतात, त्यावरून दिसत आहे। भूषण, खरंय नितीन, सुमारे 2500 स्वयंसेवक या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी असणार आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी कसा बंदोबस्त ठेवलाय, काय सांगाल? भूषण, बारामतीचा हा मोर्चा देखील लाखोंची गर्दी खेचेल, विराट गर्दी असेल। त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी जे स्वयंसेवक लावलेले आहेत त्याचबरोबर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। पुणे जिल्ह्यातून ग्रामीणच्या हद्दीमध्ये, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये बारामती येतं। त्यामुळे बारामती पोलिसांबरोबरच सर्वच ग्रामीण भागातल्या, पुणे जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमधून देखील सगळा फौजफाटा पोलीस इथं बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर SRPचे लोक देखील तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र इतर मोर्चे जसे शिस्तीत पडलेले आहेत तशीच शिस्त अजून तरी या मोर्चामध्ये दिसते। सुरुवातीला महिला, विद्यार्थिनी, युवती असतील, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, त्यानंतर पुरुष आणि मोर्चाचे आयोजक असणार आहेत। आणि हा मोर्चा देखील शिस्तीत होईल असं चित्र सध्या आत्ता इथं जी व्यवस्था आहे त्यावरून तरी दिसतंय। त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठा असला तरी पोलिसांना विशेष ताण या मोर्चाचा येईल असं दिसत नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।